श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतामधील चतुर्थ अध्यायाचे वाचन करून त्याचा भावार्थ जाणून घेणार आहोत. या अध्यायात स्वामींची महंती, भक्ताच्या श्रद्धेचे फळ आणि निंदकांना मिळालेला योग्य धडा याचे वर्णन केले आहे. चला तर मग श्रद्धेने आणि भक्तिभावाने आज चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलपोटी आले यती. रूपराया दर्शन देती स्वच्छेने राहते तयापुरी. चोयापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. सोयापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापी तृप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे झाले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नस्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नत्र कासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नत्र व्यर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कृस्तीत जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. या अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनातील चारही पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष त्याच्या हाती येतात. स्वामी चरणाचे श्रवण केल्याने जन्म मरणाची पुनरावृत्ती टळू शकते. मागील अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की स्वामी अक्कलकोट येथे आले होते आणि तेथे राहू लागले. तेथे चोळप्पा नावाचा एक भक्त होता. त्याचा स्वामींवर खूप विश्वास होता. त्याच्या पूर्व पुण्याईमुळे स्वामी त्यांच्या घरी राहू लागले आणि त्याला रोज सेवा करण्याचा योग मिळाला. चोळप्पाची पत्नी सुद्धा पतिव्रता होती. तिच्या मनातही स्वामी सेवेचा खूप आनंद होता. त्यामुळे ना त्यांच्या घरात सतत भक्तिमय वातावरण असे. यामध्ये सांगितले की स्वामी हे केवळ साधू नव्हते तर साक्षात ईश्वराचा अवतार होते. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली तेव्हा अनेक लोक विविध इच्छा घेऊन दर्शनासाठी येऊ लागले
कोणी संपत्तीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी विवाह होण्यासाठी, तर कोणी संसारातील दुःखातून मुक्त होण्यासाठी येत असत. भक्तांच्या मनात जी इच्छा असेल ती स्वामी जाणून पूर्ण करत असत. ज्याची स्वामींच्या चरणी भक्ती असे त्यांच्यासाठी स्वामी कल्पतरूप्रमाणे सर्व काही देणारे होते. पण जे लोक कुटील, निंदक किंवा नास्तिक होते त्यांना स्वामी योग्य शिक्षा देत असत. अशातच 2 संन्यासी अक्कलकोट येथे आले. त्यांनी लोकांसमोर स्वामींची निंदा केली की हा स्वामी ढोंगी आहे, खरा साधू नाही असे ते म्हणू लागले. पण स्वामी सर्वांच्या अंतःकरणातील विचार जाणणारे होते. एक दिवस काय झाले, एका भक्ताच्या घरी स्वामी गेले. तेथे त्या दोन्ही संन्याशांनाही बसवण्यात आले. स्वामींनी तेव्हा मनात ठरवलं की एक चमत्कार करूया. तेव्हाच क्षणार्धात तेथे दर्शनासाठी खूप गर्दी झाली. लोकांनी वेगवेगळ्या वस्तू, अन्न, फळे अर्पण केली. स्वामींनी ते पदार्थ स्वतः घेतले नाही, ते त्या संन्याशांच्या पुढे ढकलले. लोकांची गर्दी कमी झाल्यावर सेवेकऱ्यांनी ते सर्व पदार्थ उचलून नेले. स्वामींनी त्या दिवशी अन्न पाण्याला सुद्धा स्पर्श केला नाही. सूर्यास्तानंतर ते तिथून उठून गेले. परिणाम काय झाला की त्या दोघी संन्याशांना त्या दिवशी उपाशी राहावे लागले. रात्रभर त्यांना अन्न मिळाले नाही. जे स्वामींची थट्टा करायला आणि छळ करायला आले होते त्यांचीच विटंबना झाली. संतांची निंदा करणाऱ्यांना योग्य शिक्षा मिळते हे स्वामींनी कृतीतून दाखवून दिले. अशा प्रकारे हा अध्याय स्वामींची महंती तसेच भक्तांची श्रद्धा आणि निंदकांना मिळालेला धडा अत्यंत सुंदर रीतीने सांगतो. हा अध्याय आपल्याला सांगतो की स्वामींवर श्रद्धा ठेवा, निस्वार्थ सेवा करा, कुणाचीही निंदा करणे टाळा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आजचा अध्याय वाचन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच भक्तिमय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.